श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात लोककलेचा समृद्ध वारशाचा मागोवा घेणारा विशेष संवाद. आपल्यासोबत आहेत ठाकर आदिवासी लोककलेचे अभ्यासक बाळकृष्ण मजगे सर. पहिल्या भागात त्यांच्या कलाप्रवासाची सुरुवात पारंपरिक लोककलेविषयी आपण जाणून घेतलं. चला पुन्हा एकदा संवादाला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. पुन्हा एकदा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. चामड्याच्या बाहुल्या तयार करताना कोणते साहित्य आणि तंत्र वापरलं जातं? चांबड्याच्या बाहुल्या ज्या आहेत ह्या बकऱ्याच्या चांबड्यावरती आम्ही काढतो. बाहुली आमच्या फार छोट्या असतात, त्यामुळे त्यांना जी छिद्र पाडतो ती फार छोटी असतात आणि तेवढ्या बारीक लेवलची टूल्स मिळत नाहीत आपल्याला. त्यामुळे टूल्स ती बनवावी लागतात आपल्याला जशी हवी आहेत तशी. मग ती टूल्स बनवून त्याच्या डिझाईननुसार त्याला छिद्र पाडली जातात आणि ती बाहुली रेडी झाली की त्याला रंगकाम केलं जातं. फ्रंट साईडने, पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने. मधोमध्ये काठी लावली की ते त्याच्यामधलं तंत्र हेच आहे सगळ्यात महत्वाचं की लाईट वरती ज्यावेळी मी बाहुली बनवतोय त्यावेळी कुठल्या भागाला मी कटिंग केलं पाहिजे आणि कुठल्या भागाला मी छिद्र दिली पाहिजे हे फार महत्वाचं असतं. कारण जेवढी आपण जास्त छिद्र देऊ तेवढं ते चित्र डेलिकेट होत जातं, फार नाजूक होतं. कारण जर आपण एक पेपर घेतला आणि त्याला सगळीकडे पंचेस केले तर तो पेपरचा जो स्टफनेस असतो तो पूर्ण निघून जातो. त्यामुळे ते डोक्यामध्ये ठेवून काम करावं लागतं आणि मधोमध एक काठी लावली की मग ते आपण प्ले करू शकतो पडद्यावरती. मग ते आपल्याला दुसरं लाईट सोबत कशा पद्धतीने आपण पपेट हँडल करतो ते पण फार मोठं म्हणजे तंत्रच असतं. जसं आपण दिव्याच्या जवळ बाहुला आणतो तशी समोर पडद्यावर पडणारी सावली मोठी होते. हे पण आपल्याला ज्यावेळी आम्ही प्ले करतो त्यावेळी आम्हाला ते डोक्यामध्ये ठेवून काम करावं लागतं. सो हे चांबड्याच्या बाहुल्यांचं आहे. ठाकर समाज, लोककला आणि त्यांची भाषा, तिचा इतिहास आणि महत्त्व काय आहे, काय सांगाल? आमच्या ह्या ठाकर लोककला आहेत. ह्या आम्ही ठाकर लोककलाकार, आम्ही आदिवासी समाजाशी बिलॉंग करतो. आम्ही ट्रायबल आहोत आणि आम्ही पूर्वीपासून जंगलामध्येच राहायचो. आमचा इतिहास आमच्या अभ्यासानुसार मी आज तुम्हाला सांगतो. आमची कोकणामध्ये अराउंड एक 9 ते 10 पिढ्या आमच्या कोकणामध्ये झालेल्या आहेत. त्याच्या अगोदर आम्ही कुठून आलोय, काय आलोय आम्हाला काही कल्पना नाही. पण आता आम्ही जरा शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातनं आम्हाला असं मिळतं की आम्ही सगळे लोककलाकार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर होतो. महाराजांसाठी आम्ही गुप्तहेरीचं काम करायचो ह्या कलांच्या माध्यमातून. ह्या सगळ्या कला आम्ही करायचो. आम्हाला हेरणारे बहिर्जी नाईक शोधून त्यांनी काढलं. आम्हीही देखील महाराजांसोबत स्वराज्यामध्ये आमचाही छोटासा हातभार आहे काम करण्याचा. कारण आम्ही अशा पद्धतीने आमचं ते चालायचं. महाराजांचा कालांतराने मृत्यू झाला. महाराजांकडनं आम्हाला रोजगार मिळायचा. संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, बहिर्जी नाईकांचा मृत्यू झाला आणि मग सगळं मराठा साम्राज्य होरपळून गेलं आणि त्याच्यात आमचा रोजगार कमी झाला. मग आम्ही काय केलं, गावोगावी फिरून आम्ही आमच्या लोककला लोकांच्या दरवाजामध्ये सादरीकरण करायला लागलो आणि लोककला सादरीकरण झालं की आमचे हात पकडायला लागलो. हात पकडायला लागल्यानंतर लोक आम्हाला भिक्षा वाढायला लागले आणि त्यावेळीपासून आमच्या या लोककलांना भीकमागी कला असं नाव पडलं. त्यामुळे मग कालांतराने आम्ही सावंतवाडीचे राजा खेमराजे भोसले यांच्याकडे राजाश्रय मागितला आणि राजाश्रय त्यांनी आम्हाला दिला, तो म्हणजे पिंगुळी या गावामध्ये. आणि मग आम्ही पिंगुळी गावामध्ये आम्ही स्थायिक झालो एका ठिकाणी. नाही तर आमचं वास्तव्य एका ठिकाणी कधीच नव्हतं. आमचा थोडक्यात इतिहास आहे. ज्यावेळी आम्ही तिथे वसलो त्यावेळी आमच्या त्या भागाला ठाकरांचं टॅम्ब असं नाव होतं. त्याच्यानंतर ठाकरांची वाडी असं नाव पडलं. त्याच्यानंतर सावंतवाडीचे राजे एकदा युद्धासाठी जात होते त्यावेळी त्यांनी तिथे एका रात्रीची वस्ती केली. दुसऱ्या दिवशी ते ज्यावेळी जात होते त्यावेळी गुढीपाडव्याचा दिवस होता. त्यामुळे ते आपल्या राजवाड्यावरती नसल्यामुळे तिथे गुढीचं पूजन केलं. त्यावेळीपासून आमच्या या ठाकरवाडीला नाव पडलं गुढीवाडी. आणि 1982 मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वेगवेगळं झाला. त्यावेळी सगळी गावं महसुलीकरणात आणली. त्यावेळी गुढीवाडीचं नाव पडलं गुढीपूर. त्यामुळे आमच्या ठाकरांच्या टेंबाला आज गुढीपूर या नावाने ओळखलं जातं. हा थोडक्यात आमचा इतिहास. आमच्या इतिहासाबद्दल मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये आमच्या भाषेचा देखील इतिहास आहे. आमच्या समाजाकडे 2 गोपनीय भाषा आहेत. ती म्हणजे एक म्हणजे सांकेतिक भाषा, ज्याला आकड भाषा असं आम्ही म्हणतो. सांकेतिक भाषा सध्या त्या भाषेला करपल्लवी असं नाव आहे. जी भाषा 2 कलाकार समोरासमोर उभे राहतात. काही अंतरावरती एका कलाकाराच्या कानामध्ये तुम्ही
कुणाचंही नाव शब्द काहीही सांगा, मग तो कलाकार आपल्या हाताच्या खाणाखुणा करतो आणि आपल्या समोरच्या साथीदाराला सांगतो आणि समोरचा साथीदार ते अचूक ओळखून दाखवतो. ही झाली न बोलता व्यक्त होणारी भाषा, जिला सांकेतिक भाषा म्हणतात. अजून एक भाषा आहे जिला खिवारी भाषा असं म्हणतो आम्ही. ज्या भाषेचा उपयोग सध्या स्थितीला जास्त प्रमाणात होत नाही, पण सध्या स्थितीला घरामध्ये आमच्या पाहुणे आले किंवा अजून कोणी आलं ज्यांना न कळत आम्हाला एकमेकांशी काही गोपनीय बोलायचं असेल, काही संवाद साधायचा असेल, तर त्या भाषेचा आम्ही प्रयोग करतो. त्या भाषेचा आजही आम्ही वापर करतो घरामध्ये, कारण ती सोयीस्कर पडते. कारण डिरेक्टली पाहुण्यांच्या समोर काही बोलण्यापेक्षा आम्ही इनडायरेक्टली त्या भाषेचा आजही वापर करतो. तुम्हाला पाहिजे तर एक छोटंसं उदाहरण देतो. उदाहरण द्या. समजा पाहुणे आले, नॉर्मल उदाहरण आहे, फार बेसिक लेवलचं. मग आम्ही आमच्या भाषेत घरातल्यांना, माझ्या बायकोला किंवा माझ्या आईला, बहिणीला संदेश देतो की पनवटी बसलीत पणव्यासनी चिवाणी करवाडा, चिवाणी करवाडा किंवा पणवटी बसलेत पणव्यासनी गोडशी करवाडा. म्हणजे पाहुणे येऊन बसलेत, त्यांना पाणी पाजा किंवा चहा पाजा. तर आता ह्या भाषेचं पण थोडंसं आता प्रमाण कमी होत झाल्यामुळे आता ह्या भाषेमध्ये शब्द राहिलेले आहेत. जसं पणवे म्हणजे पाहुणे, बाणग्या म्हणजे पण माणूस, फुलग्या म्हणजे भात, सागोती म्हणजे चिकन किंवा मटण, चिवाणी म्हणजे पाणी, गोडशी म्हणजे चहा, घर म्हणजे नाट, असे वेगवेगळे शब्द राहिलेले आहेत आणि त्या शब्दांचा वापर करून आम्ही आता भाषा बोलतो. त्यामुळे ही भाषा देखील जिवंत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. थोडासा आम्ही तितका प्रयत्न करतो आणि त्या भाषेचं संवर्धन देखील आम्ही करतोय. खूप छान सर, तुम्ही तुमचा इतिहास सांगितलात. सर, आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे. परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालणे ही तेवढीच काळाची गरज बनली आहे. आपण पारंपरिक लोककलांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केलात? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जे पारंपरिक आम्ही लोककलाकार आहोत यांना खूप कठीण जातं हे सगळं सांभाळून घ्यायला. कारण नवीन तंत्रज्ञान जर आम्ही आमच्या लोककलेमध्ये आणलं तर काही लोक अशी आहेत जे आम्हाला पॉइंट करतात की अरे तुम्ही तुमची लोककला परंपरा विसरताय. आणि जर आम्ही पारंपरिकताच कायम ठेवली तर काही लोक असे पॉइंट करतात की अरे आजही जग कुठे चाललंय आणि तुम्ही कुठे चाललात. त्यामुळे जो पारंपरिक लोककलाकार आहे त्याचं हे होतं की कुठल्या बाजूने जावं. मग तरीही आज आम्ही काळाची गरज ओळखलेली आहे आणि आम्ही असं ठरवलं त्याच्यानंतर की पारंपरिक लोककला आहे ती पारंपरिक आहेच आमच्याकडे. त्याच्यासोबत पारंपरिकता आणि नवीन तंत्रज्ञानाचा किंवा नवीन आधुनिकतेचा काय वापर करून नवीन जे आम्ही कार्यक्रम करतो त्याला आम्ही नवीन कार्यक्रम असंच म्हणतो. त्यामुळे हे सगळं वेगवेगळं करून आम्ही लोकांना सांगतो किंवा लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतो. सो पारंपरिक कलेमध्ये जसं कळसूत्री बाहुल्या आहेत ज्या पूर्वी 10 इंचाच्या किंवा 12 इंचाच्या असायच्या, आज आम्ही त्यांची साईज थोडी वाढवलेली आहे. त्याच्या रंगकामामध्ये बदल केलेला आहे. सध्या लोकांना अट्रॅक्टिव्ह रंग दिसतील असे. त्याच्यामध्ये पूर्वी जो कळसूत्री बाहुल्यांमध्ये स्टेज असायचा, बॅकड्रॉप जो असायचा तो एक घरातली साडी असायची किंवा कुठला तरी कपडा असायचा. आज आम्ही आमच्या सीननुसार त्याचे सेटअप चेंज करतो. पंचवटी जर दाखवायची झाली तर पंचवटीचं आम्ही स्ट्रक्चर उभं करतो. बावले येतात, दगड असतात, झाडं, आम्ही झाडांचे कटआउट्स करून लावतो. पूर्वी असं काही नसायचं. कारण आमची जर लोककला पाहिली तर फार बेसिक आहे, ज्यांना जास्त मुवमेंट नाही आहे. त्या बेसिक लेवलला असल्यामुळे लोकांना त्याच्यामुळे हे नवीन नवीन काहीतरी आम्हाला करावं लागतं. बाहुल्यांमध्ये आम्ही बऱ्याच मुवमेंट वाढवलेल्या आहेत. बाहुल्या ज्या आहेत आमच्या, पूर्वीच्या बाहुल्या 3 धाग्यावरती चालायच्या. आताच्या बाहुल्या आमच्या ज्या मॉडर्न बाहुल्या आहेत, आधुनिक बाहुल्या, या 15 ते 20 धाग्यांवरती चालतात. सो मग त्याचं जे वरचं काठी जी असते, जी पपेटियर म्हणजे बाहुली कलाकार जो नाचवतो त्याच्या हातात असते, ते त्याचं डिझाईन देखील वेगळं आहे. मग ते वेगळ्या पद्धतीने डिझाईन करून ती प्रत्येक बाहुलीचं वेगळ्या पद्धतीने करावं लागतं त्याच्या मुवमेंटनुसार. तर हे आहे. दुसरं एक गोष्ट, कळसूत्री बाहुला हा कलाकार जो असतो त्याला खूप टफ असतं कलाकार बनणं. का याचं मागचं कारण मी सांगतो. जसं आपण बाहुली बनवण्याचं म्हटलं ते पूर्ण प्रोसेस त्या एका कलाकाराला करावी लागते. बाहुली बनवून झाली की त्याचा दुसरा स्ट्रगल चालू होतो, तो म्हणजे त्याला कथा सगळी येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो त्याला बाहुली नाचवता येणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर त्याला इन्स्ट्रुमेंट प्ले करता येणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर त्याला गाता येणं गरजेचं आहे आणि त्याला डायलॉग डिलिव्हरी करता येणं गरजेचं आहे. बरोबर. बरं, एवढं झालं. डायलॉग डिलिव्हरी सोबत म्हणजे पूर्वीच आमचं चालायचं, एक कलाकार हात असायचा बाहुली नाचवायला आणि एक कलाकार त्याला साथीदार असायचा, जो सूत्रसंचालक आपण म्हणतो, जो बाहेर बसायचा. ह्या दोघांनाही वेगवेगळी म्हणजे एकाच वेळेला 1 तासाचा कार्यक्रम आहे, त्या 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये आतला जो कलाकार आहे त्याला एकाच वेळेला राम पण करायचं आहे, सीता पण त्यालाच करायची आहे, रावण देखील त्यालाच करायचं आहे, ब्राह्मण देखील त्यालाच करायचं आहे. म्हणजे त्या एकाच कलाकाराला प्रत्येक कॅरेक्टर, आता राम म्हटलं तर सौम्य बोलणार, रावण म्हटलं तर उग्र बोलणार, मग ते सगळं त्या एका कलाकाराला येणं गरजेचं आहे. अष्टपैलू कलाकार पाहिजे. तरच. त्यामुळे हे कळसूत्री बाहुल्यांचं आहे. चांबड्याच्या बाहुल्यांमध्ये आम्ही आधुनिक ह्याच्यामध्ये बराच बदल केला. आम्ही नुकताच सगळ्यात माझा जो आम्ही पहिला कार्यक्रम केला चांबड्याच्या बाहुल्यांमध्ये शॅडो पपेट्रीमधनं मॉडर्न शो, तो स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती केलेला, 2021 मध्ये केलेला. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी तंत्र वापरली. दिव्याच्या जागी लाईट्स वापरल्या. त्या लाईट्स आम्ही कमी जास्त होतील की नाही, कारण प्रत्येक सीनची इंटेन्सिटी तेवढी नसते, काही वेळेला लाईट्स कमी लागते, मग ती लाईट्स कशी कमी करता येईल ते आम्ही वापरलं. बरं, अजून एक प्रोजेक्टर येतो, प्रोजेक्टरचा देखील आम्ही वापर करतो. एक ओव्हरहेड प्रोजेक्टर आणि एक नॉर्मल प्रोजेक्टर. त्याही प्रोजेक्टरचा वापर करून आम्ही शॅडो पपेट्रीसाठी काम करतो. सो अशी वेगवेगळी तंत्र, आधुनिकतेचा थोडासा वापर करून नवीन शो आम्ही बनवतो. खूप छान सर. खरंच तुम्ही परंपरा आणि आधुनिकता यांची खूप छान अशी सांगड घातलेली आहे. पिंगुळी पपेट कला आज देश विदेशात कोणत्या स्वरूपात कशी सादर केली जाते? पिंगुळीतली लोककला ही देश विदेशात सगळ्यात प्रमुख स्थान जर पाहायला गेलं तर कळसूत्री बाहुल्या आणि चांबड्याच्या बाहुल्या ह्या 2 लोककलांना जास्त आहे, कारण भारतामध्ये आपल्या पपेट्रीवरती जास्त भर दिला जातो. त्यामुळे भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये बाबा गेलेले आहेत, आम्हीही आता जातो आणि त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन वेगवेगळी मोठमोठ्या लेवलला फेस्टिवल्स होतात, जी फार मोठ्या लेवलची असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये अख्ख्या भारतातनं सगळे पपेटियर आलेले असतात आणि खूप मोठमोठ्या लोकांच्या समोर आम्हाला आमची लोककला सादर करण्याचा संधी मिळते. तर ही लोककला सादर करताना तिथे फक्त पपेट्रीचं बघायला गेलं तर पपेट्रीमध्ये वेगवेगळे लोककला प्रकार आहेत. जसं आपली कळसूत्री आहे, कळसूत्रीला स्ट्रिंग पपेट असं म्हटलं जातं. लेदर पपेट आहे, म्हणजे जी शॅडो पपेट आपण म्हणतो ती, चांबड्याच्या बाहुल्या. तिसरी आहे ग्लव पपेट. चौथी आहे रॉड पपेट. ही रॉड पपेट, ही चौथी पपेट स्टाईल आपल्या पिंगुळीमध्ये नाही. तर ह्या 4 स्टाईल पैकी 3 स्टाईल आपल्या पिंगुळीमध्ये आहेत. तर ह्या वेगवेगळ्या स्टाईलचे वेगवेगळे लोककलाकार आपापल्या भाषेमध्ये तिथे सादरीकरण केलं जातं. बऱ्याच वेळेला काय होतं, आमचं स्थानिक लोककलाकारांचं किंवा पारंपरिक लोककलाकाराचं म्हणणं असं असतं की अरे मी मराठीमध्ये माझी संवाद करणार, समोर बसलेले लोक तर मराठी नाही आहेत, त्यांना कसं काय समजणार. सो त्या म्हणजे सरकारचं किंवा जे ऑर्गनायझर्स असतात त्यांचं म्हणणंच हे असतं की स्वतःच्या भाषेला प्रमोट करा. स्वतःच्या भाषेमधून ज्यावेळी तुम्ही तुमची लोककला सादर करता त्यावेळी त्याचं जी लेवल असते ती वेगळीच असते. त्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी जितकेही प्रोग्राम केलेत बाहेर हे मराठीमधनंच केलेत, पारंपरिकरित्याच केलेत, पारंपरिक पद्धतीनेच सादरीकरण करून लोकांसमोर तिथल्या दाखवलेले आहे. त्याच्यात राष्ट्रीय पपेट फेस्टिवल होतात, आंतरराष्ट्रीय पपेट फेस्टिवल होतात. आंतरराष्ट्रीय पपेट फेस्टिवलमधनं वेगवेगळ्या बाहेरची लोक असतात ती देखील येतात. नुकतंच माझं लास्ट इयरला भारतातील 10 युवा पारंपरिक कलाकारांमध्ये सिलेक्शन झालेलं आणि त्या सिलेक्शनमधनं 4 लोकांना ग्रँट मिळणार होती आणि 4 लोकांना एक वेगळा टास्क दिलेला की तुम्हाला एक शो बनवायचा आहे पारंपरिक आणि आधुनिक सांगड घालून.
लकीली माझा त्यामध्ये देखील सिलेक्शन झालं. 10 मध्ये सिलेक्शन झालं आणि त्या पुढील 4 मध्ये देखील सिलेक्शन झालं. आणि त्याच्यातनं तो एक शो करायचं संधी मिळाली. आणि त्याच्यातच जपानची एक स्टाईल आहे बुनराकू पपेट स्टाईल म्हणून, त्या स्टाईलचा मी वापर केला आणि माझा एक नवीन शो बनवला संपूर्ण कर्ण नावाचा. तो एक आधुनिक शो आहे, पारंपरिक आणि आधुनिक यांचं मिश्रण करून बनवलेला शो. बरीच लोक फेस्टिवल्सला येतात, त्यांच्याकडनं बरंच काही काही शिकायला मिळतं आणि त्यांच्यासमोर असं प्रेझेंट करायला मिळतं ह्या लोककला. आपल्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. आपल्याला नुकताच जाहीर झालेला उस्ताद बिस्मिल्ला खान राष्ट्रीय युवा कलाकार पुरस्कार मिळाल्याची भावना कशी आहे? हा पुरस्कार मिळाला खूप प्राऊड फील झालं, कारण माझे ह्या क्षेत्रातले माझे गुरु 2 आहेत. एक माझे वडील आणि दुसरा माझा भाऊ. ह्या दोघांनी मला हे सगळं शिकवलं. आणि ह्या पुरस्काराचा खरा भागीदार माझा भाऊ होता, कारण त्याने बरीच वर्ष बाबांसोबत काम केलं. त्यामुळे त्याचं देखील स्वप्न होतं की मला नाही मिळालं, माझ्या भावाला पण मिळावा. त्यामुळे आम्ही दोघंही, कारण मी जितक्याही कला करतो ते माझ्या एकट्याने पॉसिबल नाही होणार, कारण जर मी बाहुली बनवली तर त्याचं स्क्रिप्ट रायटिंग माझा भाऊ करतो. त्याच्याबद्दल काही कमी जास्त असेल तर माझा भाऊ सांगतो, बाबा सांगतो. आणि हा संगीत नाटक अकादमीचा जो पुरस्कार आहे भारत सरकारचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार, हा सेम पुरस्कार ज्येष्ठ कलाकार म्हणून माझ्या बाबांना मिळालाय 2005 मध्ये. त्यामुळे बाबांनाच मिळालेला पुरस्कार मला ज्यावेळी मिळाला त्यावेळी म्हणजे बाबांसोबत काम करतो याचं सार्थकी लागलं आणि अभिमानाची गोष्ट, कारण बाबांना मिळालेलाच मला मिळाला. फक्त मला युवा म्हणून मिळाला आणि बाबांना ज्येष्ठ कलावंत म्हणून मिळालेला. अचानक रात्री फोन वाजला माझा आणि मला एक ओळखीचे गृहस्थ आहेत तिथले, जे आम्हाला कार्यक्रमांना बोलवतात तिथे, त्यांनी सांगितलं की अभिनंदन तुमचं, कॉंग्रॅच्युलेशन, आपका सिलेक्शन हुआ है. म्हटले किस बात के लिए कॉंग्रॅच्युलेशन आप दे रहे हो. मला माझं रडू आवरलं नाही. सगळ्यात प्रथम आनंदाश्रू, बाबांना मिठी मारली आणि मी रडलो सगळ्यात, कारण त्यांना मिळालेला पुरस्कार मला मिळालेला. त्यामुळे खूप प्राऊड मुवमेंट होती त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. खूप मोठी हे होतं तो वेळ. आणि खूप छान सर, कारण तुम्हाला तुमच्या भावाचं आणि तुमच्या वडिलांचं खरं मार्गदर्शन मिळालं आणि तुम्ही हे साध्य करू शकलात. सर, अजून तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा बेस्ट आर्टिसन पुरस्कार मिळाला आणि त्यामुळे तुमची जबाबदारी वाढली अशी वाटते का? खूप जास्त वाढले, कारण असं अपेक्षित देखील नव्हते मला सलग हे 2 पुरस्कार मिळतील आणि 2 वेगळ्या मोठ्या स्तरावरचे पुरस्कार मिळाले. आणि पुरस्कार फक्त स्वीकारले म्हणजे होत नाही, त्याच्या मागची जबाबदारी देखील माझी खूप वाढलेली आहे. कारण युवा पुरस्कार, युवा कलाकार म्हणून माझी आता ओळख झालेली आहे. त्यामुळे युवा कलाकारांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याकडनं ह्या लोककला करून घेणं आणि त्यांना याच्यामध्ये कशा पद्धतीने ओढून घेणं हे खूप मोठा टास्क आहे. त्यामुळे त्या युवा कलाकारांना कशा पद्धतीने मोटिवेट करून याच्यामध्ये आणणं खूप कठीण आहे. माझं काम वाढलंय. खूप छान सर. मग सर, या लोककलेकडे आकर्षित करण्यासाठी काय करावं असं वाटतं आपल्याला? आकर्षित करण्यासाठी आम्ही जितका प्रयत्न करायचा आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे. जसं आम्ही पारंपरिक पपेट्रीमधनं बाहेरून थोडं मॉडर्न केलं. जे आमच्या पूर्वीच्या पपेट्री होत्या त्या 3 धाग्यावरच्या होत्या, त्या आता 15 धाग्यावर चालतात, 20 धाग्यावर चालतात. शॅडो पपेट्रीमध्ये आम्ही प्रोजेक्टरचा वापर करायला लागलो. परत चित्रकथेमध्ये आम्ही प्रोजेक्टरचा वापर करायला लागलो. पेंटिंग वेगवेगळी करायला लागलो. तर हे सगळं आम्ही आमच्या लेवलला करतोच. आता आम्हाला गरज आहे श्रोत्यांची आणि समोरच्या तरुणांची यांच्याकडनं, कारण आमचं एक ब्रीदवाक्य कायमचं आहे. लोक म्हणतात कला जगली पाहिजे. आमचं म्हणणं हे असतं कला जगली पाहिजे तर कलाकार जगला पाहिजे. जर कलाकारच जगला नाही तर कला जगणं शक्य नाही. कालांतराने ती कला मृत होईल. त्यामुळे आम्हाला प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही लेवलचे असू दे. आम्ही लोकांच्या श्रोत्यांच्या टाळ्या जरी मिळाले तेच आमचं मानधन समजू किंवा त्याच्यातनंच आमचं मन भरतं. आजही आमच्या बऱ्याच लोककला लोकांपर्यंत पोचलेल्या नाही आहेत. त्या पोचल्या पाहिजेत लोकांपर्यंत. तर टुरिझम जे आपलं ह्या लोककलांवरती चाललं तर खूप बरं होईल. त्यामुळे आमच्या यातले नवीन कलाकार बनतील. कलाकार कला करत नाही याच्या मागचं कारण हेच आहे की त्याचं पोट भरत नाही. हे ज्यावेळी एका कलाकाराचं व्हायला लागेल त्यावेळी नवीन कलाकार बनतील.
खरंय. आणि हे बनण्यासाठी समोरून प्रतिसाद मिळणं पण खूप गरजेचं आहे. फक्त कलाकाराने एका साईडनं प्रतिसाद दिला तर होणार नाही. तीच कला आपली पारंपरिक लोककला आहे म्हणून लोकांनी बघितलं पाहिजे. आपलं जे टुरिझम आहे हे आमच्या लोककलांवरती जर प्रमोट केलं, आमचे लोककलाकारही बनतील आणि आपल्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होतो. आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये लोक फिरायला येतात, ते फक्त समुद्रकिनारी फिरायला येतात आणि मासे खायला येतात. त्यांना ज्यावेळी पर्यटक उतरून तुमचं कल्चर काय आहे हे आम्हाला बघायचं आहे, हे ज्यावेळी होईल, किंवा दशावतार कला काय आहे हे मला बघायचं आहे, हे ज्यावेळी होईल त्यावेळी खरं टुरिझम आपलं पुढे आणि प्रोग्रेसिव्ह होईल असं मला वाटतं. खरंय सर. आणि तुम्ही आता म्हणालात की चित्रकथी आणि कळसूत्री बावल्यांमधून काही रोजगार किंवा उद्योगाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात का? हो, बऱ्याच होऊ शकतात. चित्रकथी एक तर आम्ही आमचे लोककला सादर करून आम्हाला शोधचे मानधन मिळतं, ती एक मोठी संधी आहे. दुसरी, कलाकार जर खराच बनला, चांगला असेल तर आपल्या बाहुल्या बनवून त्या बाहुल्या आपण सेल करू शकतो. त्याला एक वेगळं मानधन मिळतं. मग आपले स्टाईलची आहे किंवा तुम्हाला तुमच्या स्टाईलची नाही, तुम्ही कलाकार बनलात, तुम्ही कॅरिकेचर बनवा, आपण वेगवेगळी कॅरेक्टर्स करून लोकांना सेल करू शकतो, त्याच्यातनं आपल्याला मानधन मिळतं, उद्योग मिळतो. किंवा चित्रकथी ही लोककला आहे. चित्रकथीचे वेगवेगळे पेंटिंग्स आहेत. जसं आता पिण्याची बॉटल आहे, त्या पिण्याच्या बॉटलवरती आपण चित्रकथीची पेंटिंग्स काढू शकतो. स्कूल बॅग्सवरती चित्रकथीची पेंटिंग्स काढू शकतो. नोटबुकवरती चित्रकथीचे पेंटिंग्स करू शकतो. याला संधी खूप आहे. फक्त ती संधी विचारात घेऊन ते आपण त्याच्यामध्ये उतरलो पाहिजे, त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे, कायम त्याच्यामध्ये काम करत राहिलं पाहिजे. मेहनत, चिकाटी आणि सातत्य पाहिजे. आणि ते आपल्याला सोशल मीडियावरती किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती सेल करता येणं खूप गरजेचं आहे. जाहिरात करणं खूप गरजेचं आहे. आजही मी देखील कमी पडतो ह्या काही गोष्टींमध्ये, कारण मी जर एक शॉप टाकून बसलो तर तिथे सेल होणार नाही. पण ते राष्ट्रीय लेवलला, आंतरराष्ट्रीय लेवलला ह्या सगळ्या गोष्टींची, पारंपरिक आणि हँडीक्राफ्ट गोष्टींची फार मोठी मागणी आहे. त्यामुळे जर आपण हस्तकलेमध्ये जर आपण काय करू तर त्याच्यामध्ये त्या कलाकाराला मागे वळून बघायची गरज नाही. फक्त त्याच्यामध्ये सातत्यता ठेवली पाहिजे. सर, तुम्ही भविष्यात या कलेसाठी असे कोणते नवे उपक्रम राबवण्याचा विचार आहे तुमचा? भविष्यात आजही मला सगळ्यात महत्वाचे म्हणजे याच्यामधनं युवा कलाकार बनवायचे आहेत. दुसरं, एक मला आमचं एक ठाकर आदिवासी लोक कलाकारांचं संघटन करायचं आहे, ज्याच्यातनं हे लोक कलाकार पुन्हा एकदा जिवंत होतील, आपल्या युवा कलाकारांना, युवा मुलांना पुन्हा एकदा प्रोत्साहन देतील आणि एकत्र येऊ आम्ही. दुसरं, एक युनिट करायचं आहे ज्याच्यामध्ये कलाकारांना मी रोजगार देईन. म्हणजे ज्याच्यातनं बरेच कलाकार तिथे येतील, काम करतील, त्यांनी जे काम केलेल्या वस्तू आहेत ते त्यांच्याच नावाने सेल होतील आणि त्याच्यातनं त्यांना मोबदला मिळेल. असं एक छोटंसं युनिट करायचं आहे ज्याच्यातनं कलाकार जिवंत होईल. आज बघायला गेलं तर कलाकारांना नोकऱ्या नाही आहेत, त्यामुळे कलाकाराला हे स्वतःचं जीवन स्वतःच व्यतीत करावं लागतं आणि स्वतःच आपलं पोट भरावं लागतं. त्यामुळे त्यांना एक जर रोजगार मिळाला तर खूप बरं होईल. त्यामुळे एक छोटंसं युनिट करण्याचा प्रयत्न आहे चालू. अशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना आहेत. सर, या तुमच्या योजनेसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर, आपण श्रोत्यांना आणि लोककलेवर प्रेम करणाऱ्यांना काय संदेश द्याल? मी मगापासून बोलतोय त्याच्यातनं बरेच संदेश गेलेच असतील, तेच संदेश आहेत. माझं म्हणणं इतकंच आहे, आमच्या लोककला ह्या फार दुर्मिळ आहेत, फार रेअर आहेत. ह्या लोककला जिवंत राहणं खूप गरजेचं आहे. आम्ही आमच्या 10 पिढ्या ह्या सगळं करत आलेले आहेत. त्यामुळे एक जनरेशन येणार, आम्ही आमची लोककला पुढच्या जनरेशनकडे पास ऑन करणार आणि जाणार. त्यामुळे ही लोककला जर पास ऑन नाही झाली तर ही जिवंत राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक लोककलाकाराला माझं हे म्हणणं आहे की तुमची नवीन पिढी जी आहे ती तयार कराच, कारण बाबांनंतर मुलगा त्या लोककलेमध्ये यायलाच पाहिजे. मुलगा मुलगी कोणी असू दे, मुलं नाही आली तर जे त्याच्यामध्ये इंटरेस्टेड लोक आहेत ते येणं खूप गरजेचं आहे. कारण ही लोककला पारंपरिकरित्या पुढे जर चालत नाही राहिली तर एक वेळ येणार. आज सध्या आम्हा ठाकर लोक कलाकारांची तीच परिस्थिती आहे. खरं आमच्या लोककला ह्या
रेअर लोककला आहेत, दुर्मिळ झालेल्या आहेत. कारण एक काळ आला मधला ज्याच्यामध्ये ही लोककला पास ऑन नाही झाली किंवा ही लोककला लोकांनी सोडली आणि नोकरीच्या मागे पडले. त्यामुळे असं होता नाही. त्यामुळे लोककलाकारांना ही माझी विनंती आहे की तुम्ही तुमची जी लोककला ही पुढे पास ऑन करा. दुसरे लोककलाकार जे पाहतात, लोककलावर ज्यांचं प्रेम आहे त्यांना ही विनंती आहे, आजही तुम्ही ह्या सगळ्या लोककलांकडे पारंपरिक लोककलाचं प्रेम द्या. आज आम्हाला प्रेम मिळत नाही पारंपरिक लोककलेचं म्हणून. आज आमच्याकडे बरीच लोक येतात, ते म्हणतात तुमची लोककला आहे मान्य आहे, पण वेळेनुसार बदला. बदलणं गरजेचं आहे, पण माझ्या लोककलेला जर प्रेम मिळालं तर ती मी लोककला अजून स्ट्रॉंग करेन, अजून भक्कम करेन. त्यामुळे लोककलेवर प्रेम करा. आणि कारण प्रत्येकाला आपल्या लोककलेचा गर्व पाहिजे. आणि ह्या ज्या लोककला आहेत ह्या आमच्या ठाकर समाजाच्या एकट्याच्या, आम्ही सादर करणारे आम्ही जरी असलो तर अख्ख्या सिंधुदुर्गातल्या, अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांचे आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकाला ह्या लोककलेवरती गर्व पाहिजे आणि गर्वाने त्या बघितल्या पाहिजेत. जर तुम्ही त्या लोककला बघाल तर तो कलाकार ती लोककला करेल, नाही तर करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, कला जिवंत राहायला कलाकार जिवंत ठेवा. जर कलाकार जिवंत तुम्ही नाही ठेवलात तर ही कला जिवंत राहणार नाही. कलाकार वाचलाच पाहिजे. एवढ्याच माझी विनंती आहे सगळ्या श्रोत्यांना आणि लोककलाकार प्रेमींना. सर, आपल्या लोककलेचा प्रवास, परंपरेबद्दलची निष्ठा आणि लोककलेला आधुनिकतेची जोड देण्याचं आपलं कार्य निश्चितच प्रेरणादायी असं आहे. आपल्या संवादातून श्रोत्यांना लोककलेचा समृद्ध असा वारसा नव्याने समजला. आकाशवाणीच्या विशेष मुलाखतीसाठी मनमोकळा संवाद साधलात, याबद्दल आपले खरंच मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.